बालपण. काल काय झालं ते आठवण्याची गरजच भासत नाही. उद्या काय होणार चिंताच राहत नाही. आजमध्ये आलेल्या क्षणामध्ये हसत, खेळत, नाचत, बागडत बालपण निघत असतं. कुणी रागवलं, ओरडलं तर रडून घ्यायचं. हसायला आलं तर खदखदून हसायचं. कुणी काही दिलं तर हौशीने घ्यायचं. नाही आवडलं तर नाही म्हणायचं. जे हवं असलं, हट्ट पुरवणारे असले तर त्यांच्याकडे हट्ट करायचा. जे लळा लावतात त्यांच्या मागे पुढे दुळू चालायचं, धावायचं. थोडक्यात काय तर बालपणात चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, इमोशन्स हे पटकन कुणीही ओळखू शकतात. खरं तर ते एक्सप्रेशन्स, ते इमोशन्स बालपणामध्ये लपवताच येत नाही. ते लपवणं काय असतं ते समजतच नाही. हे इमोशन्स एखाद्या फुलांवरच्या दवबिंदूप्रमाणे टवटवीत दिसत असतात. मग हळूहळू वय वाढतं. बालपण सोडलं तर वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये कुठलं ना कुठलं टेन्शन येतं. कसल्या तरी दडपणाखाली आयुष्य निघत असतं. लहान सहान गोष्टींवरून टेन्शन घ्यायला आपण लागतो आणि हळूहळू आपला स्ट्रेस वाढत जातो. वेळेत या स्ट्रेसमधून बाहेर निघणं हे खूप गरजेचं आहे. शहाणपण आलं की शहाण्यासारखं वागायचं. वयाला साजेल, शोभेल असं वागायचं. मॅच्युअर्ड झाल्यासारखं वागायचं. एकंदरीत काय की वयाने मोठं असल्यासारखं वागायचं. कारण नाचायला, बागडायला, हुंदडायला आपण काही लहान राहिलो नाही. कुणी काय म्हणेल, काय बालिशपणा लावला आहे जर असं वागलं तर. पण खरंच याला मॅच्युरिटी म्हणतात का? दुःख पचवून घेणे, अपमान सहन करून घेणे, ह्याच्या त्याच्या दडपणाखाली आयुष्य काढणे, टेन्शन्स मनातल्या मनात साठवून ठेवणे, ही मॅच्युरिटी झाली का? नाही. टेन्शन्स असून सुद्धा, दुःख असून सुद्धा जेव्हा जेव्हा असे क्षण मिळतात की तो आपण आनंदाने सेलिब्रेट करू शकतो, मग ते आनंदाने सेलिब्रेट करायचं. खुश राहायचं. हसायला आलं ना तर खदखदून हसायचं. तेव्हाच हा स्ट्रेस जो आहे हा थोडाफार कमी होईल. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. जबाबदारी आली, जिम्मेदारी ओढवली म्हणून खूप सिरियस होणं, जीवाचा अगदी आटापिटा करणं, मला कुठे कमी पडायचंच नाही आहे, मी कुठे कमी पडणार तर नाही ना, त्यांनी हे असंच करायला पाहिजे, त्याच्या फ्युचरसाठी हे खूप चांगलं आहे. हे जे अतिविचार आपण करतो ह्याच्यामुळे काय होतं, आपलं टेन्शन वाढतं, आपला स्ट्रेस वाढत जातो. कारण काय आहे, ज्या व्यक्तीची जबाबदारी आपण घेतली आहे ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी, ती व्यक्ती स्वतःमध्ये इंडिव्हिज्युअल आहे हे आपण लक्षात घेतच नाही. त्या व्यक्तीच्या स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा आहेत, त्या व्यक्तीची स्वतःची काही स्वप्न आहेत. मला जे वाटतं तेच त्यांनी करावं किंवा मला जे ऐकायचं आहे तेच त्यांनी बोलावं, हा जो अट्टहास आहे ह्याच्यामुळे आपला स्ट्रेस वाढतो. कारण प्रत्येक वेळेस ती व्यक्ती तेच करेल हे गरजेचं नाही. हसत खेळत सुद्धा जबाबदारी ही खूप योग्य पद्धतीने पार पाडता येते. प्रत्येक वेळेस इतकं सिरियस व्हायचं नसतं. अति विचार करणं हे आपल्याला थांबवायचं आहे. रबर जसा वाजवीपेक्षा जास्त ताणला गेला तर तो तुटतो, अगदी त्याचप्रमाणे कंडिशन्स आटोक्याच्या बाहेर असतानाही आपण जेव्हा एकाच विचाराला, एकाच गोष्टीला चिकटून बसतो, खूप सिरियस होतो आणि अट्टहास असतो की नाही ते माझ्यानुसारच, माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला हवी, हा अट्टहास आपला स्ट्रेस वाढवतो, आपला चिडचिडपणा वाढवतो आणि त्यामुळे या स्ट्रेसमुळे आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक आजाराला आपण बळी पडू शकतो. तेव्हा स्ट्रेस फ्री राहायचं असेल, ताणतणावातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला न्यूट्रल राहायला शिकलं पाहिजे. न्यूट्रल राहणं इतकं सोपं नाही, कारण त्यासाठी संयम असावा लागतो, मनाला स्थिर करावं लागतं, पण आपण प्रयत्न मात्र नक्की करू शकतो. एखादा इव्हेंट किंवा आपल्या फॅमिलीमध्ये एखादा फंक्शन, एखादा प्रोग्राम असतो आणि तो प्रोग्राम, तो फंक्शन, तो एखादा इव्हेंट आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. त्यासाठी आपण जय्यत तयारी केलेली असते. कळत न कळत हा फंक्शन, हा इव्हेंट प्रतिष्ठेचा विषय बनून बसतो. म्हणजे लोक येणारे असतात, कुणी काय म्हणेल, सगळं व्यवस्थित सुरळीत झालं नाही तर लोक नाव बोटं ठेवतील की कसा प्रोग्राम झाला, इव्हेंट काय तेवढा चांगला वाटला नाही, असं व्हायला नको. म्हणून जी जय्यत तयारी आपण करतो, प्रत्येकाला आपण कामं वाटून दिलेली असतात की तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे, बरीचशी कामं आपण स्वतःवर ओढून घेतलेली असतात. मग आपल्याला टेन्शन येतं की अरे दिवस कमी राहिलेले आहे, सगळं व्यवस्थित होईल की नाही, सगळं सुरळीत होणार की नाही, ते फंक्शन, तो इव्हेंट व्यवस्थित पार पडणार की नाही.
आपण हे लक्षात घेतच नाही की जितका महत्वाचा फंक्शन तो आपल्यासाठी आहे, तो माझ्यासाठी आहे, तो इतर लोकांसाठी ज्यांना आपण कामं वाटून दिलेली आहेत, प्रत्येकांसाठी तो फंक्शन इतका महत्वाचा असेलच किंवा असणार नाही हे सांगता येत नाही. तेव्हा जेव्हा आपण प्रतिष्ठेचा विषय त्या फंक्शनला बनवतो, मग काय होतं, जेव्हा त्या प्रोग्रामचा दिवस उजाडतो, ज्या दिवशीचा तो इव्हेंट असतो, त्या दिवशी सुद्धा आपण टेन्शन्स घेऊन स्ट्रेसमध्ये येऊन त्या प्रोग्राममध्ये फिरत असतो. चिडचिडपणा वाढलेला असतो, राग आलेला असतो, रिॲक्शन्स आपले त्या पद्धतीचे असतात. रिॲक्शनवर जर काउंटर व्ह्यू मिळाले तर पुन्हा आपलं डोकं खराब होतं आणि ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत असतो, त्या आनंदाच्या क्षणाची, त्या इव्हेंटची, त्या फंक्शनची, त्या प्रोग्रामची, तो आपल्याचमुळे स्पॉईल सुद्धा होऊ शकतो. तेव्हा आपल्याला इतकं कुठल्याही गोष्टीला तूल द्यायचा नाही आहे, प्रतिष्ठेचा विषय बनवायचा नाही आहे. तेव्हा लहान सहान गोष्टींवर टेन्शन घ्यायचं नाही आहे. चिडचिडपणा कसा कमी होईल, आपल्या रागावर नियंत्रण कसं आणता येईल, स्ट्रेस फ्री कसं जगता येईल, ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला गोष्टींना लेट गो करायचं आहे. काल काहीतरी मनाविरुद्ध घडलं, पण आज काहीतरी कौतुक करण्यागत घडत असेल तर कालच्या गोष्टीला आजवर वर्चस्व गाजवू देऊ नका. आनंदाचे क्षण हे चोरून जगायचे असतात आणि जमलं तर छोट्या मुलासारखं आजमध्ये जगायला शिका. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक यू.